आदल्या रात्री प्रभुभोजनाचा विधी स्थापन केल्यानंतर शिष्यांबरोबर प्रभू येशू गेतसेमाने बागेमध्ये गेला. तो भाग पाहायला आपल्याला काल वेळ मिळाला नाही. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जे सर्व झालेले आहे ते आपल्या परिचित आहे. प्रभू येशूने शिष्यांना सांगितलं की तू माझ्यासोबत प्रार्थना करा, पण ते करू शकले नाही. आणि त्यावेळेला प्रभूने प्रार्थना केली. 3 शिष्य सोबत घेतले आणि मग त्यांना सोडूनही तो आणखी समोर जाऊन पालथा पडला आणि त्याने प्रार्थना केली. गेतसेमाने बागेमध्ये प्रभू येशू प्रार्थना करण्यासाठी गेला असं लिहिलेलं आहे. त्याला काय होणार होतं त्या ठिकाणी हे संपूर्ण माहीत आहे. यहुदा येणार आहे, हे जे त्याचे शत्रू आहेत त्याच्यावर टपून बसलेले हे त्याला धरायला येणार आहे ते माहीत आहे. या लोकांपासून लपण्यासाठी, पळून जाण्यासाठी तो त्या बागेमध्ये गेला नाही रात्रीच्या वेळेला. नो दिस. तो त्या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी गेला आणि त्या ठिकाणी काय होणार आहे ह्याची पूर्ण जाणीव त्याला आहे. त्या ठिकाणी त्याने प्रार्थना केली की हे पित्या, होईल तर हा प्याला माझपासून टळून जाऊ दे. परंतु तिथंच तो थांबला नाही, तर त्याने पुढे अशी प्रार्थना केली, हे पित्या, माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आता ह्या ठिकाणी दी ह्युमॅनिटी ऑफ ख्राइस्ट, येशूचं मनुष्यपण जे आहे ते लक्षात ठेवा. हे जे त्याच्या समोर होतं हे इतकं भयानक होतं की मानवी दृष्टीने तो क्षणभर त्याच्या प्रेशर खाली त्याने थोड्याफार प्रमाणात का होईना त्या ठिकाणी काकू केली, पित्या होईल तर हा प्याला माझपासून टळून जाऊ दे. परंतु तो टळून जावा ही त्याची इच्छा नव्हती, स्वतःची पण इच्छा नव्हती. परंतु प्रियानो, गेतसेमाने बागेमध्ये मनुष्याच्या पापाचं जे ओझं आहे, दडपण आहे, ते त्याच्यावर यायला सुरुवात झालेली होती. त्याचे संकेत आहेत तिथं. त्याचा घाम जो पडत होता प्रार्थना करताना तो रक्ताच्या थेंबासारखा पडत होता घट्ट. त्या काय आंतरिक यातना असतील त्याच्या आत्म्यामध्ये हे त्याचं त्यालाच ठाऊक. वी कॅनॉट इमॅजिन. त्या ठिकाणी प्रार्थना त्याने केली, पित्या होईल तर हा कप माझ्यापासून टळून जाऊ दे. फक्त त्याला ज्या शारीरिक यातना होणार होत्या, जे त्याला पूर्ण आता स्पष्ट रीतीने दिसत आहे, त्याच्यामुळं तो म्हणाला का हे नाही संभवत. ते शारीरिक मरण इतकं भयानक होतं, आपल्या म्हणजे कल्पनेच्या पलीकडं आहे ते. ती तर बाब होती त्याच्यासमोर, परंतु त्याच्याशिवाय हा जो कप आहे, हा प्याला जो आहे माझपासून टळू दे असं तो म्हणतो. या प्यालाचा अर्थ काय? व्हॉट डज इट मीन? शारीरिक यातनापूर्ण मरण त्याच्या समोर आहे, हे तर आहेच आहे. येशूचं मानवीपण आम्ही कधीच टाळत नाही, त्याच्याकडं दुर्लक्ष करत नाही. ही वॉज फुली मॅन, परफेक्ट मॅन, परिपूर्ण मनुष्य तो होता. आणि जशा रीतीने सर्व मनुष्यांना मरणाची फार भयानक रीतीने भीती असते, तशा रीतीने ती त्याच्यामध्येही होते. परंतु त्याची जी दुसरी बाजू आहे, दैवी बाजू, त्या दैवी बाजूमुळं हा जो प्याला आहे माझपासून टळून जाऊ दे, याचा अर्थ आपल्याला जास्त स्पष्ट रीतीने समजतो. प्याला म्हणजे काय? आपण त्या 4थ्या वाक्याकडे येणार आहोत. एलोई एलोई लबा सबक्तानी, म्हणजे हे देवा तू माझा त्याग का केलास. ही जी स्पिरिच्युअल ॲगनी होती, ही जी आध्यात्मिक यातना त्याला होणार होत्या, ह्या त्याला दिसत होत्या. आतापर्यंत पित्यामध्ये आणि त्याच्यामध्ये परिपूर्ण रीतीने एकी आहे. परंतु त्याला आता समजत आहे की हे पापाचं ओझं त्याच्यावर येत असताना आता हा क्षण फार दूर राहिलेला नाही त्याच्यापासून, की ज्या वेळेला तो आणि त्याचा पिता हे वेगळे होणार आहेत.
पिता त्याचं तोंड फिरवणार आहे, कारण पिता दुष्टतेकडं, पापाकडं पाहू शकत नाही. येशूने ते पाप स्वतःवर घेतलं त्याच्यामुळं. तर हा प्याला टळू दे म्हणजे ज्या यातना त्याला होणार होत्या पित्यापासून सेपरेशन झाल्याने, त्या त्याच्या मनामध्ये होत्या. आणि म्हणून त्याने ती तशी प्रार्थना केली. परंतु पित्याने त्याच्या प्रार्थनामध्ये तो त्याच्यासोबत होता. एका शुभवर्तमानकाराने सांगितलं की एका देवदूताने येऊन त्याला बळ दिलं. ही वॉज स्ट्रेंथन. मला हे सांगायचं आहे की क्रूस खांबावर तो गेल्यानंतर तो पूर्ण रीतीने कॉन्शियस होता, जागृत होता. जरी इतके फटके बसलेले होते, विव्हळ झालेला होता, मानहानी झालेली होती. 2दा हेरोदाचे शिपाई आणि हे या मुख्य जे पुरुष या लोकांनी त्याला दोषी ठरवलं त्या ठिकाणी. आणि काय, त्याच्या तोंडावर थुंकले. दे स्पॅट ऑन हिज फेस. कॅन यू इमॅजिन? जे ह्युमिलिएशन आहे ते प्रभूने सहन केलं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. मला एक मुद्दा सांगायचा आहे की असं चुकूनही समजू नये की प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी अटक केली, धरलं, क्रूस खांबावर खिळून मारलं. ही वॉज टोटली हेल्पलेस. ते चित्र मनात आणू नका. पेत्राने तलवार काढली. येशूने काय सांगितलं त्याला? ती पुन्हा ठेवून दे. मला माझ्या पित्याला विनंती करता येणार नाही, तो मला सैन्याच्या 12 तुकड्या पाठवणार नाही, असं तुला वाटतं का? परंतु देर वॉज अ ग्रेटर पॉवर ॲट वर्क. त्या शत्रूंचा नायनाट तर एका क्षणामध्ये होऊ शकला असता. जुन्या करारात उदाहरणं आहेत. सनकरीब राजा इस्रायलावर चढून आला. मोठ्या सैन्याने त्याने यरुशलेमाभोवती वेढा टाकला. देवाने एक दूत पाठवला, रात्री एकच पाठवला. त्यांनी किती मारले त्यांचे सैनिक? 1,85,000 एका दूताने. हे तर काहीच नव्हते त्याच्या पुढं. इतकं महान सामर्थ्य असताना ते कंट्रोलमध्ये आणून ठेवणं आणि त्याच्यापेक्षा जे अधिक अशा प्रकारचं सामर्थ्य आहे ते तुमच्या उद्धारासाठी आणि माझ्या उद्धारासाठी ते एंगेज करणं, ही एक असामान्य गोष्ट आहे. आणि तीच येशूने केली. प्रियानो, त्यांनी जर सैन्याच्या दूतांच्या तुकड्या बोलवल्या असत्या तर आज आपण इथं नसतो. आपल्या उद्धाराचं कार्य कधीच पूर्ण झालं नसतं. आपल्याला ह्या गोष्टींची प्रियानो जाणीव होणं आवश्यक आहे. पाप ही मनुष्याची भयंकर समस्या आहे. त्या समस्येसाठी देवाने फार भयंकर अशा प्रकारची किंमत भरून दिलेली आहे स्वतः. पाप हा गमतीचा विषय नाही.